कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। मेहकर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुटखा माफियांवर कारवाई करत चांगलेच कंबरडे मोडले। त्यामुळे त्यांच्यावर शाबासकीची थाप पोलीस प्रशासन आणि जनतेतून मिळत ही कारवाई दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की समृद्धी महामार्गावरून एक आयशर वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थांची वाहतूक होत आहे। यावरून त्यांनी सदर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना याबाबत माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले आणि पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील नागपूर ते मुंबई वाहिनीवरील चॅनल नंबर 282 जवळ मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थांची वाहतूक करणारा एक आयशर टेम्पो पकडला आणि त्याची तपासणी केली असता त्यात पूर्ण भरलेला शासनाने प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थ मिळून आला। त्यावरून सदर मुद्देमालावर कारवाई करण्याकरिता अन्न आणि औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांना पत्र देऊन बोलावून घेतले। त्यांनी सदरील मुद्देमाल तपासला असता एकूण 65,52,000 रुपयांचा शासनाने प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थ आणि 12 लाख रुपयाचा आयशर वाहन असा एकूण 77,52,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त केलाय। सदरील प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया 21 ऑगस्टच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होती। सदर गुन्ह्यात एक आरोपी ताब्यात घेण्यात आला असून अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। अधिक तपास करण्यासाठी पथक तयार करण्यात आले। सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार हे करत आहेत। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे, पोलीस उपनिरीक्षक वसंत पवार, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड, पोलीस उपनिरीक्षक संदीप मेधणे, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण गवई, रमेश गरड, संजय पवार, सुरेश काळे, लक्ष्मण कटक, प्रभाकर शिवनकर, शरद कापसे, करीम शहा, इब्राहिम परसुवाले, शिवाजी चिम, संदीप भोडणे यांनी तसेच अन्न आणि औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे आणि त्यांचे सहकारी यांनी मिळून केली आहे। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक देशमुख, मेहकर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।